मुंबई से सटे पालघर जिले में अर्थात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट में बड़ी नाराजगी देखने को मिली है। पार्टी के जिला उपाध्यक्ष और सक्रिय नेता विशाल मोहोड़ को जानबूझकर दरकिनार करने का आरोप जिला अध्यक्ष आनंद ठाकुर पर लगा है। कार्यकर्ताओं का कहना है कि अपने अच्छे स्वभाव के लिए जाने जाने वाले विशाल मोहोड़ हमेशा ईमानदारी से काम करते हैं, लोगों को न्याय दिलाने के लिए सदैव तत्पर रहते हैं। उनका अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा। ज्ञात हो कि राज्य के अन्न एवं औषध प्रशासन मंत्री तथा पालघर संपर्क मंत्री नरहरी जिरवाल का बिगड़ 17 अक्टूबर के पालघर द्वारा हुआ, लेकिन पार्टी के सक्रिय नेता एवं पार्टी के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के करीबी माने जाने वाले पालघर जिला उपाध्यक्ष विशाल मोहोड़ को इस कार्यक्रम की जानकारी नहीं देकर उन्हें नजरअंदाज करने की कोशिश की गई, जिस पर विशाल मोहोड़ और उनके समर्थकों में जिला अध्यक्ष आनंद ठाकुर के प्रति नाराजगी बढ़ गई है। कार्यकर्ताओं ने कहा, विशाल दादा ने जिले में राष्ट्रवादी पार्टी को मजबूत कर रहे हैं और सैकड़ों कार्यकर्ताओं को पार्टी में प्रवेश कराया है। जन समस्या अभियान और सामाजिक कार्यों के जरिए उन्होंने जनता का भरोसा जीता है। वे एक समर्पित नेता हैं, उनका अपमान हम बर्दाश्त नहीं करेंगे। जिला उपाध्यक्ष विशाल मोहोड़ ने भी अपनी नाराजगी जाहिर करते हुए कहा, मंत्री महोदय के पालघर दौरे की मुझे कोई जानकारी नहीं दी गई। मैं एक जिम्मेदार पदाधिकारी हूं। ऐसे में जिला अध्यक्ष का रवैया अनुचित है। इस घटनाक्रम के बाद पालघर जिला संगठन में असंतोष गहराने लगा है। पार्टी कार्यकर्ताओं के बीच लगातार बैठकों और चर्चाओं का दौर जारी है। विशाल मोहोड़ के बोईसर स्थित ऑफिस में इकट्ठा हुए कार्यकर्ता और पार्टी जिला उपाध्यक्ष ने इस घटना के पार्टी नाराजगी जाहिर करते हुए कहा कि इन्वेस्टिगेशन टाइम्स से A.K. पांडे की रिपोर्ट। नमस्कार। विशाल दादा हे पालघरमध्ये पक्षवाढीचं काम करतात, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करतात आणि हेच पालघरचे जिल्हाध्यक्ष यांना बघवत नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। नमस्कार। विशाल दादा हमारे बोईसर में पार्टी को अच्छे से चला रहे हैं और उनका अपमान हम लोग बर्दाश्त नहीं करेंगे जो कल हुआ है। हा तुमचा आमच्या कार्यकर्त्याचा आणि सच्चा कार्यकर्त्याचा अपमान आहे, आम्ही सहन करणार नाही। विशाल दादा का जो अपमान हुआ है हम लोग बर्दाश्त नहीं करेंगे। विशाल भाई का जो अपमान हुआ है जो कल पालघर में, वो हम लोग बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे। काय झालं? विशाल दादांचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे। विशाल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशाल भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। नमस्कार। मी 2004 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत आलो। 2025 पर्यंत माझ्याकडे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण समितीचा सदस्य आहे आणि असं असून सुद्धा पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद ठाकूर हे 1.5 वर्षापासून मला डावलत आलेलं आहे। ह्या डावलण्याचं कारण मला अजूनपर्यंत समजलं गेलं नाही। मी 10 वर्षापासून पक्षाचं कार्यालय चालवतो। या पक्ष कार्यालयातून दर शुक्रवारी जनसमस्या अभियान चालू करतो आणि त्या अभियानातून अनेक हजारो लोकांचे प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत। कामगारांचा विषय मार्गी लावलेला आहे। अनेक आरोग्य शिबिर घेतो, पक्षांतर्गत अनेक उपक्रम घेतो। प्रदेशाकडून आलेल्या जेही कार्यक्रम आहे पक्षाचे ते मी जिल्ह्यामध्ये राबवत असतो। किनारपट्टीचा मोठ्या संख्येने कार्यकर्ते माझ्याशी जोडलेले आहेत। मी ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून माझ्या वॉर्डमध्ये आलेले आहेत आणि असं असून सुद्धा पालघर जिल्हा अध्यक्षांना मला सांगायचं आहे की माझी चूक काय आहे। मी एवढं संपूर्ण काम करत असताना तुम्ही जाणून बुजून 1.5 वर्षापासून मला डावलत आले आहेत, तर याची नाराजी मी वरिष्ठांपर्यंत नक्कीच पोहोचवणार। परंतु एक गोष्टीचं खंत निश्चित वाटतं की जिल्हाध्यक्ष यांनी संपर्क मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये नामदार जिरवळ साहेब जेव्हा आले होते तेव्हा जिल्ह्याच्या प्रत्येक बॉडीला प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, परंतु मला सांगितलं नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही आणि त्या कारणाने मी संपर्क मंत्री यांचा जो दौरा होता पालघरला 17 तारखेचा त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही। जेव्हा मी प्रवासामध्ये होतो 17 तारखेला तेव्हा मला असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आले की दादा तुम्ही कुठे आहेत। मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता देता नाकी नऊ आली, कारण मी त्यांना सांगू काय
की मला सांगितलं गेलं नाही, परंतु साहजिक आहे ज्यांचं मी नेतृत्व करतो अशा कार्यकर्ते नाराज होणारच, त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाटते पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणं हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि आनंद ठाकूर हे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे, परंतु ह्या गोष्टी त्यांच्याकडून होणं हे अतिशय अशोभनीय आहे. आज त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षाची धुरा असताना असा एकही मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये आलेला नाही. जेवढे पण जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, ते इतर पक्षामध्ये जातात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय येऊ शकत नाही याचं आत्मचिंतन हे करणं अतिशय गरजेचं आहे. तोंडावर जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत, पंचायत समिती निवडणुका आलेल्या आहेत, नगरपंचायत आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अशा सक्रिय कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावळत असतील तर मला वाटतं ही खेदाची गोष्ट आहे आणि याचं आम्ही नक्कीच एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वाईट वाटतं आणि मी कार्यकर्ता जो आहे अजितदादांचा आहे, आदरणीय तटकरे साहेबांचा आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा, पक्षाचा आम्ही जेव्हा कार्यभाग काम करतो तर असं तांदळातला खडा कसा बाजूला करतात तशा पद्धतीने आम्हाला समज ते वागणूक देत असतील. त्यांचा जो घमंड आहे किंवा त्यांना खूप ऍटिट्यूड जो आहे तो मला वाटतं त्यांनी कमी केला पाहिजे आणि हा गोष्ट अभिमानाचा किंवा अहंकाराचा नाहीये. तर अहंकारामुळे अनेक गोष्टी प्रॉब्लेम होत असतात, तर त्यांनी ह्या गोष्टी कमी करावं असं मला वाटतं. आप देख रहे थे इन्वेस्टिगेशन टाइम्स न्यूज. हमारे चैनल से जुड़ने के लिए अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना न भूलें. धन्यवाद.